श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. चला मग आज मी तिळगुळाची पोळी करणार आहे. त्यासाठी साहित्य बघूया. एकदम खुसखुशीत होणारे थोडे तीळ, गूळ आणि शेंगदाणे. सर्वात अगोदर आपण पीठ भिजवून घेणार आहोत. फक्त आपण गव्हाचं पीठ घेणार नाही, त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं, डाळीचं हे 3 पीठ एकत्र करून घेणार आहोत आपण. कारण तर डाळीचं आणि ज्वारीचं कशामुळे टाकायचं, कारण तर पोळी अशी खायच्या वेळेला चिकचिक लागत नाही. एकदम तुकडा पण पटकन मोडला जातो. आणि बघा चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे मी. सगळं पीठ एकत्र करून घेऊया, तिन्ही पण पीठं. आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम करून तेल पण घालणार आहे मी, कारण तेलामुळे छान मोहन पण बसतं त्याला आणि पोळी पण खुसखुशीत होती, छान पटकन तुकडा मोडला जातो. पिठाला चोळून घ्यायचं तेल सगळं. पुरणपोळीसाठी कसं पीठ भिजवतो आपण तसंच भिजून घेणार आहोत. थोडं थोडं करून पाणी टाकून गोळा करून घ्यायचा. पीठ पण भिजतं, मग आपण तीळ शेंगदाणे भाजून घेणार आहोत. अशी नक्की करून बघा, पोळी इतकी छान लागते खायला ना. फक्त गव्हाचं जर पीठ घेतलं ना, अशी पोळी चिकट लागल्यासारखी लागते, पटकन तुकडा मोडणार. चला कपडा टाकून थोडा वेळ झाकून ठेवू. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत मी, छान भाजून घेऊया बारीक गॅसवर. परत थोडेसे शेंगदाणे घेतलेत, ते पण भाजून साल काढून घ्यायची त्याचे. आणि थोडीशी खसखस. खसखशीमुळे पोळीला वेगळीच चव येते आणि सुगंध पण येतो वेगळाच. त्यामध्ये सुंठ पावडर पण टाकली तरी खूप छान लागते. मी काही टाकलेलं नाही, माझ्याकडे नव्हती म्हणून. चला मग शेंगदाणे चोळून घेतलेले आहेत. शेंगदाणे तीळ आपण मिक्सरला थोडे थोडे करून बारीक करून, परत त्यात गूळ पण मिक्स करणार आहोत. छोटं भांडं असल्यामुळं थोडं थोडं काढून घेणार आहे मी. एक गरका मारून घ्यायचा मिक्सरमध्ये. परत थोडासा गूळ पण घालणार आहे मी त्यामध्ये. 1 वाटी गूळ घेतला आहे साधारण मी. बघा छान झालेलं आहे. आणि ह्या सारणाला आपल्याला पाणी पण लावायची गरज पडणार नाही, कारण तो ओलं ओलं झालेलं आहे ना. चला मग तवा गरम होतो आहे आणि एकदम छोटासा गोळा घेऊन सारण भरून घेऊया आपण. बघा असे छोट्याशा गोल आकाराची पोळी लाटून घेतली मी. सारण बघा ओला असल्यामुळं त्याला काही पाण्याची पण गरज लागणार नाही भिजवायला. कधी कधी कोरडपणा जर झाला, थोडंसं पाण्याचा शिलकावा देऊन आपण सारण ओलं करून घेतो. ह्याला काही गरज नाही आहे. पातळशा लाटून घ्यायच्या. कारण संक्रांती झालेली, आता पौष महिना थोडाच राहिलेला आहे. तिळगुळाची पोळी झालीच पाहिजे. थोडंसं तेल टाकूया. तेल तूप लावलं तरी बी छान लागते. मी अशा पूर्ण पोळ्या भाजून घेणार आहेत बघा. तुपासोबत खायला इतकी छान लागते गरम गरम पोळी ही. बघा अशा पोळ्या झालेल्या आहेत आपल्या. पटकन तुकडा पण मोडला जातो, तसा आज चिकट नाही काही नाही. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी.